बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी तुका मने जाती ताप दरुशने विश्रांती मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननेत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलासम विठ्ठलम चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्रीरामचंद्राय देयं सदा परिभवगणमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं प्रीत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं वंशी विभूषित करानवनिरदाभा पीतांबरादरुडबिंब फलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारि मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे श्रीगुरु परंपरा कृपाळु बुद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु बुद्धार माझा
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला माझा आवाज बाहेर पांगून चालला मला इथं रिटर्न आवाज नाही त्याचा अजिबात पलीकडून आवाज यायला लागला काय झालं असाच जर आवाज जात राहिला तर शेवटपर्यंत टिकणार नाही माझा आवाज काय झालं दुपारी औषध जायला लागलं एवढा आवाज बाहेर चालला तिकडे त्यामुळे काय करा इथं आवाज द्या तुम्ही वाटलं याला मागं ठेवा अजून काहीतरी सेटिंग चुकू लागली कारण माझा स्वर पण नाही लागू राहिला स्वराचा मेळ नाही बसू राहिला बरोबर कारण मला स्वर कळून नाही राहिले त्या पक्वाचा स्वर माझ्याकडे लेट येतोय विठला विठला असं राहू द्या माझा आवाज मला फक्त कडक मिळाला पाहिजे त्याचा स्ट्रोक मिळाला पाहिजे बेस कमी करा माझ्या आवाजात बेस थोडासा कडक करा आवाजाला माझ्या हरी हरी प्रस्तुत चिंतन करता निवडलेला अभंग देहूचे महान भगवत संत सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा जवळपास सगळ्यांच्या परिचित असणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता आपण निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंग तुकाराम महाराजांचा आपल्याला अभंगावरती विस्तृतपणे विवेचन करायचं आहे परंतु तत्पूर्वी काही नियम अटी आपल्याला सांगायचे आहेत सगळ्यात पहिला नियम असा आहे कीर्तन मंडपातील लोक बाहेर आहे पहिला नियम व्यवस्था ही सगळे आपल्याला बसण्याकरता म्हणून ते पाठीमागे जेवढे तरुण मंडळी पुरुष मंडळी जेवढे बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना किती मस्त वाटलं पहा बरं आता अरे चार चौघात बसलं तर माणूस उठून दिसतं ना चार चौघात असलं की माणूस उठून दिसत असतं आणि एकत्र बसल्याच्या नंतर असं भरल्यासारखं वाटत असतं जरा पांगलं ना खेळ पांगल्याच्या नंतर एकदा खेळ पांगला की पांगून जात असतो आपण मिळवण्याकरता ही खऱ्या अर्थानं मांदियाळी जमवलेली आहे नव्हे हा एकट्याचा खेळ मनाउनी मेळ मिळविला हे मिळवण्याकरता केलेलं हे साधन आहे दुसरी गोष्ट अशी आहे कीर्तन उंच जागेवरती बसून ऐकत नसते कीर्तन असो कथा असो कुठलंही जर आपल्याला भगवंताचं चिंतन श्रवण करायचंय तर ते उंच जागेवरती बसून श्रवण करत नसते श्रीमद भागवत महापुराण शुकाचार्यानं वरती बसून ऐकलं होतं जन्मतःच अंड्यातून बाहेर आला होता शुक नावाचा पक्षी अंड्यातून बाहेर आल्या त्यानं भागवताची कथा ऐकली महादेवाच्या मुखामधून आणि ती कथा ऐकली म्हणून महादेवाला राग आला कथा ऐकल्यावर महादेवाला राग यायलाच नव्हता पाहिजे का तर तुम्ही भगवंताचं चिंतन श्रवण केलेलं आहे मग राग का आला तर राग याच्यामुळे आला होता त्यानं वर बसून ऐकलं होतं म्हणून आला होता मग जर महादेवाला राग तुमचा बी यावा असं वाटत असेल तर तुम्ही कुठेही बसा माझं काही म्हणणं नाही विठाला ठला तो गादीचा शिष्टाचार आहे तो गादीचा असणारा त्या ठिकाणी महाराज आदर आहे मग आपण या दोन गाद्यांचा आदर करतो एक नारदाची गादी आणि दुसरी व्यासांची गादी वरती जी ठेवलेली आहे ना ही व्यासदेवांची गादी आहे आणि इथं जे आहे ही नारदाची गादी आहे ही कीर्तन परंपरा ही नारदीय परंपरा आहे ही कुठून चालत आली काय आली अभंगामध्ये आपल्याला विस्तृतपणे त्याचं विवेचन करणार आहे कुठून आलं आमच्याकडे कीर्तन या विश्वाची निर्मिती झाली तेव्हापासून आलेलं हे कीर्तन आहे लक्षपूर्वक ऐका निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात जन्माला जे जे या ठिकाणी येतात त्यांच्या बीजानुसार त्यांची उत्पत्ती असते जसं बीज असेल तशी उत्पत्ती होते जर बीज चांगलं असेल तर उत्पत्ती सात्विक होत असते म्हणून शुद्ध बीजा पोटी गळे रसाळ गोमटी त्याच्या पोटी जन्माला येणारे कसे रसाळ आणि पवित्र फळं त्या ठिकाणी गोमटी म्हणजे चांगली फळं उत्पन्न होतात बरं कशावरून कळतो हो महाराजे त्यांच्या लक्षणावरून कळतो काय लक्षण आहेत त्यांची त्या शुद्ध बीजाची लक्षणं पुढे सांगितली मुखी अमृताची वाणी त्यांच्या वाणीतून अमृतासारखं भगवंताचं नामचिंतन सर्वत्र राहतं अशी वाणी त्यांची असते कोणाचं ज्याचं बीज शुद्ध आहे त्याची आणि देह देवाचे कारणी हा देह भगवत कार्यासाठी जिजवला जातो बर अजून काही लक्षणं आहे का महाराज सांगितलं महाराज सर्व अंग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र हे चित्त त्या ठिकाणी आहेत आणि सर्वांग सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी निर्मळ आहे अशा लक्षणानं युक्त असणारा माणूस जर आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर काय मिळेल हो आम्हाला त्यावेळेला तुकाराम महाराज सांगतात त्यांची प्राप्त होण्याची गरज नाही फक्त दर्शनाची गरज आहे तुकाराम म्हणे जाती ताप दरुशने विश्रांती फक्त दर्शनाची गरज आहे
काय जाईल दर्शनानं, तर 3 ताप जातात. त्रिविध तापाची झाली गोळवण, देखिल्या चरण वैष्णवाची. कुणाचं? ज्याचं बीज शुद्ध आहे त्याचं. अशा अभंगाच्या 4 चरणाचा भाव आहे. विठाला विठाला. अभंगाचा सरळ भावार्थ आपण पहिला विस्तृतपणे विवेचन करण्याच्या पूर्वी अल्पसा पर्याय असा पुण्य पावन पवित्र असणार आपलं हे भालगाव. आणि या भालगावामध्ये चालत असणारा प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तथा सुंदर अशी शिव महापुराणाची कथा आपण या ठिकाणी मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न करतो आहोत. गाव आपलं अतिशय छोटं आहे, परंतु तरी सुद्धा कार्यक्रम अतिशय तोलामोलाचा मोठा आहे. हे लेकरं कोणाची थोडी शांत बसवा, ज्यांचे आहे तेवढे सांभाळा, कारण विक्षेप होतो थोडासा. त्यात एक मध्ये आलो ते बसलं का, त्याच्या आईने तेवढी जबाबदारी घ्या, कारण हे बसलेल्या माणसाचं विषयातून विषयांतर होतं, त्या लेकराकडे लक्ष जातं, बाकी काही नाही. आता लेकरं इथे 4 चौकात बसल्यावर येण्यासारखी करत असते लेकरं, कारण ते लेकरच आहे ना महाराज. लेकरांना आपण काय करणार, काही करू शकत नाही, फक्त आपण सांभाळू शकतो. म्हणून तेवढं फक्त 2 तासापर्यंत सांभाळा. ते बिचारे जर इथं नसले तर या मंडपाची शोभा नाही, बरोबर आहे की नाही. इथं मंडपाला शोभा कोणामुळे? लहान लेकरांमुळे. आणि ते लेकरं काय करत असतात की संधीचा फायदा घेऊन आणि आपली संधी साधत असतात. घरात पाहुणे येऊ द्या तुम्ही, पाहुणे लेकर बावळ्यासारखे करते. किती बावळ्यासारखे? दादा द्या मला पैसे. पाहुणे पुढं काही म्हणता येईल बोलता येईल. पैसे देताना आपल्याकडे सुटी राहत नाही त्याच टायमाला, मग 100ची देणं पडते. मग 100ची दिल्याच्या नंतर ती वापस नाही येत. कुरकुऱ्याची माळच घरामध्ये येते, एवढी माळ घेऊन येत होते. बरं एवढ्यावर ते थांबत नाही, अजून पैसे मागतं. मग आपल्या खिशातले संपलेले असल्यावर पाहुणेच म्हणजे हे घ्या हे घ्या, आपण आपल्याला म्हणावं लागतं कोटग्यासारखं, नका नका त्याला पैसे सवयी. मग मागतो कसं काय, त्याला पैसे सवयी. हे लेकराचा स्वभाव आहे. माहेराला गेले की ह्या मावल्या येड्याने करते. नवऱ्याला म्हणते चालन रातच्या रात्र होऊ, आणि सकाळी चहा घेतल्या निघू. त्याला गोड बोलून माहेराला घेऊन जाते. 6 वाजता तो गडी तयार असतो चहा पिऊन. आणि हा येईल विचारतो तू, ती म्हणते मी आत्ताशी कुठले. मग तू तर बोलली होती की बा दिवस निघले निघून जाऊ. त्यावेळेला ती मालकाला म्हणते तुमचं तर जमान्याच चाललं माय माग. माहेरात गेलं की ह्या येड्यासारखे करते. गाव जवळ आलं ना तो बैलगाडीचे बैल येड्यासारखे करते. असे 2-3 आहेत, त्याच्यामुळे लेकर करत असते. लेकराला थोडं सांभाळण्याचा प्रयत्न करा. चालत असणार आपला हा सप्ताह महाशिवरात्री पर्वावरती आहे. सुंदर असं नियोजन, ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह आपला चालतो, बोलू नका. ज्यांच्या सुंदर मार्गदर्शनानं हा सप्ताह आपला या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय, तुमचे परमपूजनीय गुरुवर्य वसंत बाबा नगरकर अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर नियोजन आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहेत. अण्णांच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आहे. मागच्याही वर्षी मला कोलते सरांनी महाशिवरात्री करता फोन केला होता, पण तारीख खाली नव्हती. आणि आत्ता सर बोलले की तुमचं आमच्या नगरीमध्ये स्वागत आहे. आता काय करावं, मागच्या वर्षी तारीख नाही भेटली, यावर्षी योगायोगाला अण्णांनी लवकर फोन केला. म्हणून आजची ही 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला अण्णांच्या माध्यमातून आहे. या सप्ताहासाठी गावातील सर्व भजनी मंडळी, गावातील पंचक्रोशीतील परिसरातील असणारे सर्व परमार्थ प्रेमी मंडळी यांच्या सुंदर नियोजनानं, मार्गदर्शनानं, यांच्या सहकार्यानं, गावाच्या एकोप्यानं चालत असणारा हा सप्ताह. या सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखातून आपण शिव महापुराणाची कथा श्रवण करतोय ते हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव महाराजांच्या चरणावरती प्रणिपात. आणि ज्यांच्या मुखातून या ठिकाणी आपण सुंदर असं गायन श्रवण करतोय ते बाळकृष्ण महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित. सुंदर चाल महाराजांनी गायली, त्यांच्याही चरणावरती प्रणिपात. दुसरे गायनाचार्य आमचे उसळकर महाराज नाही का उपस्थित, बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, बाबांच्याही चरणावरती प्रणिपात. जोपर्यंत नोकरी होती तोपर्यंत सरकारी होते, आणि नोकरी संपली आणि वारकरी झाली. नोकरी संपल्यापासून आपला परमार्थामध्ये जीवन व्यतीत करायचं. आमच्याकडे सुद्धा एक दळवी नाना आहेत. दळवी नानानं सुद्धा बँकेचं काम संपलं, आणि संपल्याच्या नंतर सर्व जीवन परमार्थाला खर्ची केलं. म्हणून त्यांच्या चरणावरती प्रणिपात. मृदंगाच्या साथीला असणारे आमचे अतुल महाराज, शिलावंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांच्या चरणावरती प्रणिपात. गावातील पंचक्रोशीतील असणारी ही सर्वच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भजनेकऱ्यांच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या. पलीकडून विनेकरी बाबा आहेत, ज्यांची सुंदर अशी साऊंड या ठिकाणी आहेत. श्रीराम साऊंड सिस्टम, मच्छिंद्र देवकर तुपे नरला यांनी सुद्धा सुंदर असं साऊंड या ठिकाणी दिला, त्यांच्याही चरणावरती प्रणिपात. या कार्यक्रमासाठी ज्यांचं पंक्तीचं योगदान आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना धन्यवाद. आमची भोजनाची पंगत आमच्या कोलते माऊलीकडे होती, माऊलींच्याही चरणावरती प्रणिपात. माझ्या समवेत आलेले रिधोरा देवीचे आमचे या ठिकाणी असणारे साईनाथ भाऊ, त्यानंतर आमचे गणेश भाऊ, दोघांच्याही चरणावरती प्रणिपात. माधवजी कोलते सर आमचे, खूप दिवसाचे संबंध त्यांच्यासोबत आहे. तुमच्या गावात मी खूप दिवसापूर्वी आलेलो आहे, पण कीर्तना करतानाही काही कामानिमित्त मी इथं आलेलो होतो. फार दिवसाची गोष्ट आहे, जवळजवळ त्या गोष्टीला 22-25 वर्ष झाली सर.
आणि 25 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो, या कोलते परिवाराशी संबंधानं आलो होतो. त्याच्यामध्ये कोलते सर असतील, माधव सर असतील, त्याच्यानंतर राजूभाऊ असतील. राजूभाऊ आलेले कार्यक्रमाला का राजू? तुम्ही मला ओळखत नसतील, कारण त्यावेळेला मी पॅन्ट शर्टवर आलो होतो. आज धोत्रावर आलो. धोत्रावर आलो म्हटल्याच्या नंतर ते जरा विशेष असतं ना. म्हणजे धोतर आता हे बऱ्याच दिवसापासून आहे, जवळपास 15 वर्षापासून धोतर आहे. त्याच्यात काही बदल झाला नाही. आणि खूप दिवसाच्या नंतर हा सुयोग जुळून आला, म्हणून सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला. मला असं वाटतं वडोद बाजारची मंडळी पण इथं उपस्थित आहे ना, काही वडोद बाजारची मंडळी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणावरती प्रणिपात. त्यानंतर भैया आपलं कोणतं चॅनल आहे? गजर आनंदाचा. हा, गजर हरिनामाचा, आनंदाचा, गजर आनंदाचा. बर, लाईव्ह चालू आहे का नंतर टाकणार आहे? हा. कामाचं टाक. नाहीतर मग आण आमच्या मागे येडे पुन्हा. इंदोरीकर सोडला नाही लोकांना, आमची काय कथा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून जरा करायचं असलं एडिटिंग तर सगळं टाकून दे, काही अडचण नाही. कारण सगळं टाकायला काही हरकत नाही. ऐकू द्या लोकांना, पण त्याचा लाभ घेऊ द्या. बरेच लोक आता मोबाईलवर कीर्तन ऐकतात. कोणी काही करतं, कोणी काही करतं, कोणी कीर्तन ऐकतं. म्हणून मोबाईलवर का होत नाही त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला भेटेल. गजर आनंदाचा जर आता हेच कीर्तन डबल ऐकायचं असलं तर त्या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळेल. निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. तुमच्या गावात आल्याच्या नंतर पहिला आनंद मला हा वाटला, गाव छोटं जरी असलं. किती लोकसंख्या आहे आपल्या गावची? 1000 लोकसंख्या आहे. मग इथं मावल्या जास्त आहे का? लक्ष्मी जास्त आहे? दोन आहे. त्या ताई म्हणतात दोन काही ओढत बाजारचे आहे. बाकीचे शेतात राहतात तर माणसं राखण ठेवावे लागतात. राखण माणसं नसते राहत, दुसराच प्राणी राहत असतो राखण. असं नका करू, त्यांना पण येऊ देत जा कीर्तनाला. हा, मग नंतर म्हणते आमचा बुवा बिघाडा, आमचा बुवा बिघाडा. तुमचा बुवाची तर आणला नाही तुम्ही, तर बिघडणार काय होईल? म्हणून माणसंही सुधारावी असं जर वाटत असेल तर हरिनामाचा लाभ त्यांना घ्या. कुठं चालले हो सोयरे? हो येवाई. कसं खाली उठू नका. कोणाला जाणे का पोरा? जाणं असलं 5 मिनिटाची सुट्टी तुम्हाला, जा, काही अडचण नाही. फक्त मध्ये उठू नका राजा. मध्ये जर उठले तर घरून धरून आणेल मी तुम्हाला. परवा दिवशी एक पोरग घरी गेलं, तिकडून त्याचा आजावड आहे, इकडून मी त्याला ओढवतो. म्हणून मध्ये मध्ये पळू नका. जायचं असलं तर आता 5 मिनिटाची तुम्हाला सुट्टी देतो. एकदा विषयाला त्या ठिकाणी आपण प्रवेश केला की त्याच्यामध्ये विक्षेप करू नका. विषय फार त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा मांडायचा आहे. विषय असा आहे, महाराज निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. पण तुकाराम महाराजांनी काही संदर्भ या अभंगामध्ये दिले. संदर्भ देत असताना शब्द वापरला बीज. आणि बीज काय सांगितलं तर ज्याचं बीज शुद्ध आहे त्याला फळं चांगली येतात. मग बीज वापरून जर फळं सांगायची होती तर आमच्या नजरेत असं असतं की आमच्या समोर येतं, आम्ही पेरतो ते बीज. मग ते धान्याचं असेल, ते कडधान्याचं असेल, ते झाडाचं असेल, एखाद्या फळाचं बीज असेल, हे बीज आपल्या नजरेसमोर येतं. पण हा संदर्भ तुकोबरायला वापरायचा नव्हता. मग कोणता संदर्भ वापरायचा होता? तुकोबरायला काही वेगळा संदर्भ वापरायचा होता. कारण पुढच्या चरणामध्ये तुकोबरायने सांगितलं मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी कोणाची आहे? झाडाची आहे का? नाही. एखाद्या वृक्षाची आहे का? नाही. वेलीची आहे का? नाही. एखाद्या पिकाची, एखादं पीक बोलतं का आपल्यासोबत? नाही बोलू शकत अमृतासारखं. मग कोण बोलतं? मग तुम्ही, आम्ही बोलतो. याचा अर्थ बीज जे वापरायचं होतं ते तुमचं आमचं होतं. याच संदर्भानं बीज वापरलंय. मग बीज वापरत असताना ही सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्माण होत असताना महाराज 4 प्रकाराची सृष्टी निर्माण झाली आणि 4 खाणीमधून झाली. अंडज, जारज, स्वदेश आणि उद्बीज. 4 प्रकारातून हे सगळे तयार झाले. काही पाण्यातून तयार झाले, काही जारातून तयार झाले. तुम्ही, आम्ही जारातून तयार झालेलो. काही बीजातून तयार झाले. बीजातून तयार होणारे काय? जे बीज आपण जमिनीत पेरतो त्याच्यापासून जे उगवतं ते बीजातले आहे. ते बीजातले आहे. काही स्वदेश आहे. स्वदेश म्हणजे स्वतः उत्पन्न होतात काही जीव. स्वतः उत्पन्न होणारे जीव कोणते आहेत? आपल्या घरामध्ये बकेटभर पाणी भरून ठेवा. 10-15 दिवस त्या बकेटभर पाण्याशी काही संबंध ठेवू नका. 10-15 दिवस त्याला हातच लावू नका. 15 दिवसांना त्याच्यात डोकावून पहा, काय असतं त्याच्यात? जीव असतात. कुठून आले? ते येण्याचं कारण असे ते स्वदेश आहे. ते स्वतः उत्पन्न होतात. त्याला म्हणतात महाराज स्वदेश. काही बीज असे, काही जीव असे की ते स्वतः उत्पन्न होतात. पूर्वीच्या काळी डोक्यामध्ये ते किडे व्हायचे बघा, मावल्याचे. वाह वास होते ना त्या. वाह. बरं, त्या वाह होत होत्या डोक्यामध्ये, त्याचं कुठं रोप भेटत होतं का?
त्याची मेडिकलमध्ये एखाद्या कृषी उद्योग दुकानामध्ये त्याच्या काही पुढ्या भेटत होत्या का अशा की देता का दर्शक आम्हाला बी कशा करता तेव्हा आम्हाला घरी आणायचे असं होतं का नाही. ते उत्पन्न स्वतः व्हायच्या. कुठून व्हायच्या? ते घामातून उत्पन्न व्हायच्या. याला सुद्धा स्वतःचे म्हणतात. ते स्वतः उत्पन्न होणारे जीव आहेत. काही त्या ठिकाणी सांगितले महाराज उद्बीज बीजामधून, काही सांगितले जारज, तुम्ही आम्ही जारातून जन्माला आलेलो आहे. अशा 4 प्रकारच्या खाणी सांगितल्या. काही अंड्यातून जन्माला आलेले. अंड्यातून काय काय जन्माला आले पोरं? पक्षी अंड्यातून जन्माला आले. अजून सर्पाचा जन्म अंड्यामधून आहे. पालीचा जन्म अंड्यामधून आहे. तो कणा असतो की नाही कणा, त्या कण्याचा जन्म अंड्यामधून आहे. त्याच्यानंतर कोंबडी अंड्यामधून आहे. मला एका जणाला मी विचारलं कोंबडी अंड्यामधून आहे, मग कोंबडी आधी का अंडा आधी? काय आधी? अंडा आधी. काय आधी? अंडा. अंड कोण केलं काय? म्हणून दुकानदारांनी दिलं. दुकानदार नसतो ते, दुकानदार तिकडून आणत असतो. विठाला विठाला काही बारकाली पोर हुशार राहते. एका पोराला मी विचारलं करे तुमच्या घरी दूध आहे का? म्हणे आहे ना. म्हणलं तुमची म्हैस देते की दूध? म्हणजे म्हैस नाही देत, काढावं लागत असतं. असे राहते काही पोर. म्हणून त्याचा प्रश्न होता की अंडा अगोदर नाही. या ठिकाणी ब्रह्माजीने निर्माण केली पहिली कोंबडी, नंतर त्याची उत्पत्ती पुढे सुरू झाली. मग अशा 4 खाणीतून जीव जन्माला आले. जीव जन्माला आल्याच्या नंतर हे सगळं वाढत गेलं. बीज वापरलं महाराज तुमचं आमचं. मग तुमचं आमचं जर बीज वापरायचं होतं तर मी इथं जे उभा आहे, माझी जी उत्पत्ती आहे, माझी उत्पत्ती कोणापासून झाली? माझ्या वडिलापासून. बरोबर आहे सर? माझे वडील आजोबापासून, आजोबा पंजोबापासून, पंजोबा खापर पंजोबा डोकर पंजोबा. असं कधीतरी मागे जर गेले तुम्ही, फार दूर तुम्हाला मागे जावं लागेल की त्या बीजापासून आपली उत्पत्ती. मग असा जर कधी आपण विचार केला, आज भालगावची लोकसंख्या 1000 आहे. 1000. 50 वर्षापूर्वी याच भालगावमध्ये लोकसंख्या इथली जास्तीत जास्त 200 असतील, 500 लोक असतील. 100 वर्ष जर मागे तुम्ही जाल तर या गावातली लोकसंख्या कुठेतरी 80-90 असेल. 500 वर्ष जर मागे जाल तुमच्या भालगावामध्ये, 500-600 वर्षापूर्वी 1-2च घरं असतील. अजून 1000 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर या गावात कुणीतरी एकच माणूस राहायला आला असेल. तो माणूस राहायला आल्याच्या नंतर एवढी व्याप्ती झाली. कधी काळी तुम्ही या सृष्टीच्या संदर्भाने विचार जर केला तर आज या भूधारावरती जेवढे लोक या ठिकाणी जिवंत आहेत, हे सगळे लोक कधी काळी एकाच बीजापासून उत्पन्न झालेले. एका बीजापासून त्या बीजाची व्याप्ती झाली. हा सगळा त्या ठिकाणी प्रकोप वाढला. जाऊ द्या, हे लक्षात नसेल येत तर 1972 सालाला आपल्याकडे एक दुष्काळ आला होता. आठवतो का? जे लोक 72च्या अगोदरचे त्या लोकांना हे सगळं कळतंय. 72च्या अगोदरची जी ज्येष्ठ मंडळी, हे बाबा बसलेले इथे टोपीवाले सर, तुम्हालाही कळत असेल 72चा दुष्काळ. अन्नधान्याची कमतरता होती. खायला अन्नधान्य नव्हतं. आपल्या भारतात पिकलं नव्हतं. पाऊस पडला नसल्या कारणानं धान्याची तुटवडा निर्माण झाला. लोक बरबड्याचा पाला खाऊन जगायला लागले. बाबा तुमचा एक नातू बसवा त्याला खाली थोडस. कोणाचा नातू? त्याला बसवतो लोक खाली. विठाला विठाला विठाला. काय होतं, आपण विषयामध्ये एकदा प्रवेश करून त्याच्यामध्ये ते विषय छेडण्याचा प्रयत्न करत असताना थोडं दुर्लक्षित जर झालं तर काही विषय विसरतात. म्हणून थोडंसं शांत चित्तेने ऐकण्याकरता विक्षेप करू नका. मी अगोदरही बोललो होतो तुम्हाला. चला, संबंध आपला चालला होता की भारतामध्ये दुष्काळ पडला 1972 सालाला, तर अमेरिकेमधून गव्हाची आयात झाली. बरोबर बाबा? अमेरिकेतून गहू आला होता. तर तो गहू आला ना, तर त्या गव्हाच्या सोबत काही बीज, तिकडच्या गवताचे बियाणे त्यात आलं होतं. बी त्याच्या अगोदर ते आपल्या भागात नव्हतं. ते गवतच नव्हतं भारतामध्ये. मग त्या गव्हामध्ये ते बी आलं. बोलवले गहू होते, पण काही बीज त्याचे आले. म्हणून 1-2, 10-5 बीज त्याचे आले असतील. त्या 10-5 बीजाची उत्पत्ती वाढली आणि वाढल्याच्या नंतर ते सगळीकडे गवत झालं महाराज. ते आता रस्त्याच्या कडेला आहेत, ते शेताच्या बांधावरती आहेत, ते उखरड्यावरती आहेत, पडलेल्या घरात आहे, आडगळीच्या जागेत आहे. जिकडं जा तिकडं तुमच्या ऊसातही तेच आहे, तुमच्या सोयाबीन मध्ये तेच आहे, तुमच्या कपाशीमध्ये तेच आहे. काय त्याचं नाव? काँग्रेस. बरोबर आहे? हे अगोदर होतं का भारतात? नाही. बरं, पोत्यानं काँग्रेस आणलं होतं का गहू आणले होते? 1-2 बीज आले. त्या बीजाची व्याप्ती एवढी झाली. तसे या भूधरावरती सुद्धा कोणीतरी एकच माणूस आला असेल आणि त्या माणसाची एवढी व्याप्ती झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्याच एकाच्या माणसाच्या बीजानं एवढी सगळी सृष्टी सजली. तो माणूस कोण ते आपल्याला शोधायचा आहे. विठाला विठाला विठाला. कोण माणूस
इथं पहिला आला असेल. चला, श्रीमद भागवतकार सांगतात, ज्या वेळेला नारदजीने प्रश्न विचारला होता ब्रह्माजीला की हे सृष्टी तयार झाली कशी, कारण मी सगळ्या देवाचं ध्यान करत करत तुमच्यापर्यंत आलो, तर सगळं जग तुमचं ध्यान करतं, ब्रह्माजीला म्हणतात नारदजी. त्यावेळेला ब्रह्माजीने सांगितलं, नारदा तसं नाहीये, मी सुद्धा कोणाच्या आज्ञेनं हे जग निर्माण करतो, म्हणजे माझ्याही अगोदर इथं कोणीतरी आहे. ब्रह्माजीच्या अगोदर इथं ब्रह्माजीला निर्माण करणारे कोण आहेत, तर ब्रह्माजीला निर्माण करणारे आहेत महाराज इथं नारायण. कोण आहे? नारायण आहे. नारायणानं या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती केली. खरं जर पाहिलं तर अगोदर इथं काहीच नव्हतं. हे जे ब्रह्मांड आहेत ना, हे काहीच इथं नव्हतं. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे सूर्याचे होते पाय, अवघे सूर्याचे होते पाय, अवघे सूर्याचे होते पाय, अवघे सूर्याचे होते पाय. प्रमाण दिलेले. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. काहीच नव्हतं महाराज. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारे नव्हते, काही नव्हतं. मग काय होतं? फक्त शून्य होता. शून्य. शून्य कसं आहे पुराव? गोल आहे. मग शून्य दर्शवला महाराज या पृथ्वीला. इथं फक्त गोल होता, काहीच नव्हतं. मग त्या परमात्म्याच्या मनामध्ये आलं याला सजवायचंय. मग एकटाच तो इथं आला. एकटा इथं आल्याच्या नंतर त्याला एकट्याला करमत नव्हतं. एकलेची कंठीची ना म्हणून येणे, निर्माण केले 14 ही भुवने. आल्याबरोबर पहिले 14 भुवन तयार केले. 14 भुवन कोणते कोणते? जरा ध्यान देऊन मोजा. इथून वरचे 7 भुवन, इथून खालचे 7 भुवन, असे 14 भुवन तयार झाले. भू, भुव, स्वह, जन, मह, तप आणि सत्य. किती झाले पोरा? मोजले नाही का? 7. परत एकदा मोजा. भू, भुव, स्वह, जन, मह, तप आणि सत्य. 7. किती झाले? 7. कोणते कोणते? तुम्हीच मोजत बसा म्हणा. विठाला विठाला. आता हे वरचे 7 भुवन झाले, इथून खालचे 7 झाले बाबा. कोणते कोणते? आतळ, वितळ, तळातळ, महातळ, रसातळ आणि पाताळ. पाताळ लोकांपासून सत्य लोकांपर्यंत हे 14 भुवन तयार झाले. असं या 14 भुवनाचं एक ब्रह्मांड होतं. असं एकच ब्रह्मांड नाही बरं का, असे अनेक ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोढे. असे अनंत ब्रह्मांड निर्माण तो करत असतो. पण हे ब्रह्मांड निर्माण केलं त्याला करमत नव्हतं म्हणून. मग ब्रह्मांड निर्माण केल्याच्या नंतर महाराज इथं 5 तत्व निर्माण झाले. म्हणजे 5 तत्व आहेत ते सगळे कोणते कोणते? क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. 5 तत्व निर्माण झाले. त्याच्यामध्ये भूतत्व, अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व असे 5 तत्व निर्माण झाले. जलतत्व आलं महाराज. या पृथ्वीवरती असंख्य जल भरलं गेलं, पाणी भरलं. त्या पाण्यामध्ये त्या नारायणानं स्वतःची शय्या तयार केली. शय्या मग ती कशाची होती? ती नागाची होती. कोणता नाग होता? तो शेष नाग होता. त्या शेष नागाची शय्या तयार केली आणि तो स्वतः त्याच्यावरती पहुडला म्हणजे झोपला. तुमच्या घरामध्ये नारायणाचा जर फोटो असेल तर खाली सर्प असतो बा, आणि त्याच्यावरती ते झोपलेले आहेत. कुठं? क्षीरसागरामध्ये, समुद्रामध्ये ते पहुडले, झोपले. आणि झोपल्या झोपल्या त्यांच्या मनात असा विचार आला की या सृष्टीला आपल्याला सजवायचंय. मग सजवायचं तर कसं सजवायचं? त्यांच्या नाभीमधून एक कमळ बाहेर आलं. नारायणाच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळावरती एक पुरुष जन्माला आला. त्या पुरुषाचं नाव ब्रह्मदेव. कोणाची निर्मिती झाली? ब्रह्माजीची. जरा ध्यान देऊन जर ऐकलं तर आपण बीजापर्यंत जाणार आहोत.
आता ब्रह्माजी उत्पन्न झाले आणि ब्रह्माजी उत्पन्न झाल्याच्या नंतर ब्रह्माजीने इकडे तिकडे पाहिलं, कोहम मी कितमिदम, मी कोण आहे, माझा जन्म कसा काय झाला, कोणामुळे मी जन्माला आलो, म्हणून शोधण्याचा प्रयत्न केला, कुठं काही सापडत नाही. ज्या फुलावर मी जन्माला आलेलो या फुलाचं देठ धरलं ब्रह्माजीनं आणि देठ धरून त्याला धरून धरून पाण्यात प्रवेश केला. खोल जाण्याचा प्रयत्न केला, परत वर आले, कुठं काही सापडलं नाही, परत फुलावर विराजमान झाले ब्रह्माजी. मग हवा आणि पाण्याशिवाय इथं मला काहीच नजरेत पडत नाही. कानावरती 2 शब्द पडले, पहिला होता त आणि दुसरा होता प. शब्दाची जोडणी केली, काय झालं, तप. ब्रह्माजीने विचार केला, आपण तप केलं पाहिजे. हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि वाणी रूपातून त्या ठिकाणी नारायणाने भेट दिली ब्रह्माजीला. भेट दिल्याच्या नंतर ब्रह्माजीला आपल्याकडे असणारं गुह्यतम ज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं, अहमेवा असमेवाग्रे ज्ञानत यत यत सत्परम. असे चतुर्श्लोकी भागवताचं ज्ञान त्या ठिकाणी ब्रह्माजीला देऊन टाकलं आणि सांगितलं, ब्रह्मा, ही सगळी सृष्टी, हे ब्रह्मांड मी निर्माण करतो, मीच निर्माण करत असतो, हे सगळं माझ्या सत्तेनं चालतंय बरं का. चाले हे शरीर कुणाची आसक्ते, कोण बोलवितो हरिवीर, किंवा सूर्याची ही पाने हाले ज्याची सत्ता महाराज, किंवा या ठिकाणी महाराज म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. मी जे जे या ठिकाणी करतो ते सगळं माझ्या इच्छेनं होतं. बाकी माझी अशी इच्छा आहे की तू सृष्टी निर्माण करावी. ब्रह्माजीनं तो आदेश सूर्यधारी मानला नारायणाचा. देवानं मला सांगितलेलं आहे आपल्याला सृष्टी तयार करायची, आपण देवाचं ऐकलं पाहिजे. ब्रह्माजीनं सृष्टी करायला प्रारंभ केला. विठला विठला. आता ब्रह्माजीनं सृष्टी तयार करत असताना सगळ्यात पहिले ब्रह्मदेवानं 4 पोरं जन्माला घातले. 4 सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, 4 लेकरं जन्माला आली. त्या 4 पोरांना सांगितलं ब्रह्माजीनं, पोराव जा सृष्टी तयार करा, हा माझा आदेश तुम्हाला आहे. त्या 4 पोरांनी सांगितलं, बाबा आम्ही सृष्टी तयार करणार नाही, आम्ही संसार करणार नाही. काय करणार आहे तुम्ही? आम्ही देवाचं भजन करणार आहे. राग आला ब्रह्माजीला, स्वाभाविक आहे. आपली लेकरं असून सुद्धा जर आपला ऐकत नसेल तर बापाला राग येणं स्वाभाविक आहे. म्हणून बापानं शाप दिला 4 पोरांना, माझा शाप आहे पोराव तुम्हाला, जर मी सांगून सुद्धा जर त्या ठिकाणी तुम्ही हे सृष्टीचं कार्य करत नसाल तर माझा तुम्हाला शाप आहे. तुम्ही 5-5 वर्षाच्या अवस्थेतच राहाल. कोटी कोटी वय आहे त्यांचं, पण त्यांची अवस्था ह्या लेकरासारखी आहे 5-5 वर्षाच्या. एवढ्यावर ब्रह्माजीचा राग थांबला नाही. तो राग ब्रह्माजीच्या डोक्यात तसाच होता. तो राग इथं कळाला. कशावर कळतो राग? भयावर कळतो. आपण घरी गेल्याच्या नंतर या प्रेमात आहे का रागात आहे, कशावर कळतो मंडळी? यानं डोळे हिंगळे पिंगळे केले की तुम्ही समजून चालायचं कार्यक्रम बिघडलेला आहे. कशावर कळतो? भयावर. लगेच भोया खालीवर झाले की माणसाला लगेच कळतं की काहीतरी बिघडलेला खेळ आहे. या भयावर कळतं म्हणून का काय करू बुवा, या लक्ष्मी आहे ना त्या भयाच कापाचा तडाखा आहे. आता ह्या पुढे आजी बसलेल्या चष्म्यावाल्या, तुम्ही कापल्या का आधी कधी? त्याला नाव दिलं पाहिजे ना, आयब्रो. त्याला आयब्रोज म्हणते त्याला पूर्वी. हा, त्याला आयब्रो नाव दिलं. बरं ते वाढत नाही, काही होत नाही, त्याची तकलीफ नाही कोणाला काहीच. पण तरी कापणं हे सांगू तुम्हाला कशामुळे सुरू झालं. अन्न हे फक्त आपल्याकडे पैसे शिल्लक झाले, कुठं खर्चाव त्याच्याकरता हे उपद्रव आहे. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्हाला कसं काय माहिती? माझ्या बी खिशातली जाते म्हणून मला माहिती. अहो आपलं ठेवा झाकून लोकांचंच पाहाव का? आमच्या घरापासूनही ना 50 रुपये रेट आहे आमच्याकडे. माझ्या खिशातले 50 जाते म्हणून म्हणतो तुम्हाला किंवा महाराजला रेट सहित. आता तुमच्याकडे वेगळे असतील. बरं, ज्या माऊलीने हे उद्योग उभा केला ना त्याला काही मोठा खर्च नाही सर. एकदम अल्प भांडवलामध्ये कार्यक्रम येतो. 100-50 रुपयाला बंडल येतं पाहते दोरखट. हिला जाऊन तिथे बसवते खुर्चीवर, 1 हातात धरती 2 हातात धरती, धर दोरखंडवर. घेणं नाही गेलं नाही कधी लोन ये नाही. बरं जाव येते हे सगळं सुजेल असतं त्यांचं. तेव्हाच कळतं ते आले बा त्या माऊलीकडे जाऊन हे सगळं करू नका महाराज. देवाने एवढं सुंदर बनवल्यावर काय गरज एवढं बदल करण्याची? ठेविले अनंते
पैशाची राहावे देवानं जसं ठेवलं तसं राहिलं पाहिजे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तानं माणूस समाधानी असला की हे कुठाने करत नाही. ध्यानात ठेवा. त्या मेकअप साठी किती किती खर्च आहे हो. त्या लग्नातल्या नवरीला उधड देतात महाराज, उधडच देतात त्या पहिल्यांदा भरत होते सामान, नवरी सामान भरणे, नवरी सामान भरणे, ते नखपालीस आणि ती भानगडी ते भरपूर होतं. ते पहिल्यांदा असं होतं का जे आपल्या लग्नामध्ये अहो एवढं मोठं बघून घ्यायचं, त्याच्यात एक पुडी उभ राहायची, हा थोडा कात वाटायचा, टाकून द्यायचा, सगळे बसायचे त्याच्या भोवती, घे काढी दे टिपके, घे काढी दे टिपके. अहो आता ते नुसते त्या मेहंदी करता कुठाने झाली महाराज. ते मेहंदीला स्पेशल बाई येते, त्या नवरीची इथून बसते मेहंद्या, सगळ्या मेहंद्या कुठाने काही वाढवले आपण. असं नसलं पाहिजे. आपली संस्कृती अशी नाही राजा हो. काही एक एक नवीन नवीन निघायला लागला. आता ही हळद आली पा, घेणं नाही घेणं. पहिल्या नव्हती हळद एवढी, हळद मोजकी होती महाराज. 2-4 जोड्या यायच्या, त्याला अशी गालाला बोट लावायची, झाली हळद. हाताला 5 बोट वडली की हळद होत होती. अशी बारकाली बारकाली चिंगळी चांगली पोर होती, आंघोळ घालायची फक्त. असं होतं ना. आता घेणं नाही देणं नाही. तो डीजे येऊन उभा राहिला दारात आणि इकडे ती हळद सुरू झाली. लहान लहान लेकरं नाचत होते, इथपर्यंत बरं होतं. पोरी नाचायला लागल्या त्याच्यात. किती शोकांतिक आहे आपल्या धर्माची महाराज. वाटोळं झालं या गोष्टी. कधी सुधारणार आहे आपण. बरं ते पोरी नाचायला लागले हे काय सोडून, साडीवाले बी नाचायला लागले आणि आता तर लुगडेवाले बी दिसले आम्हाला. मी तुम्हाला इमानदारीने सांगतो, मी खोटं बोलत नाही. मी नारदाच्या गादीवर उभा आहे. अन्न हे सगळं जगामध्ये चाललंय. अजून एक फॅड आलं होतं मागं, बरं झालं ते बंद पडलं. ते नवरदेव नवरीचं साखरपुडा होऊन लागण्याच्या मधला एक कालखंड होता. ते शूटिंग करायला जात होते, काय म्हणते, प्री वेल्डिंग. तिथंच वेडिंग होत होती खरी म्हणजे. हे अवघड रिकामे कामं आणले आपण. हे असं काही करू नका राजा. फार चांगली संस्कृती हो आपली. बाहेरचा देश आदर्श घेतात आपला. आपल्या पूर्वजांचा जो ठेवा आहे तो ठेवा बाहेर जगामध्ये मिरवण्यासारखा ठेवा आहे. काय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी परंपरा दिली महाराज. काही मर्यादा आहे, काही गोष्टीला सांभाळल्या पाहिजे. असं नका करू. अहो आपल्या मर्यादेत आपण जगलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आदर आपण केला पाहिजे. साधू संतांनी जपून आपल्यापर्यंत जर ती दिली असेल तर तिचं जतन संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य राजा. तिला बिघडवणं हे आपलं कर्तव्य नाही. म्हणून तिला जपा, तिला सांभाळा राजा हो. ती ज्या दिवशी लोप पाहून जाईल त्या दिवशी आपल्यावर कुणाचं तरी राज्य असेल. भोगलाय महाराज या भारतानं अनेकांचं राज्य, पण शूरवीरांचा जन्म इथं झाला. या मातीला परत एकदा मोकळं केलं. प्रत्यक्ष भगवंतच त्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले होते. किती वेळा यायचं देवानं. काही जबाबदाऱ्या आपल्या पण आहेत ना, काही सांभाळण्याच्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत. थोड्या आपण त्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहे, हे देणार आहे का, नाही ना महाराज. आमच्या भागामध्ये जर पहिलं लग्न केलं पहिलं तर त्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवतेची पूजा घालावी लागते. त्याला आमच्याकडे देवकार्य म्हणतात. मग ते देवाची पहिली पूजा होते आणि ते देवकार्य झाल्याच्या नंतर त्या रात्रीला गोंधळ पाडावा लागतो. तुमच्याकडे आहे का, आहे का तुमच्याकडे? गोंधळ पाडतात. मग गोंधळ पाडण्याकरता कोण आणतात, वाघे मुरळी आणतात. वाघे येतात, वाघे. मग ते वाघे रात्रीचं त्या ठिकाणी ते भजन करतात, ते देवाची आळवणी करतात. आळवणी करून तिथं तो लंगराचा कार्यक्रम असतो, ते लंगर करतात. असं तुमच्या भागात काही. आता इथे इस्लाम बाबाची गेवराई म्हणल्याच्या नंतर गेवराई त्या सगळ्या गोष्टी आहेत. गेवराईच्या बाबाचेच त्या ठिकाणी त्या रचना होत्या, त्या रचना म्हणल्या जायच्या. मग ती वाघे मुरळी होते ना, त्याच्यातली जी मुरळी होती ती मुरळी नाचकाम करण्याकरता महिला होती. मग काही एक समाजातल्या लोक त्या ठिकाणी नाचकाम करायचे त्या काळात, म्हणून त्या महिला ते नाचण्याकरता यायच्या आणि आमच्या घरातल्या लक्ष्मी स्वयंपाक करायच्या. आता उलट झालं, स्वयंपाकाला बाहेरच्या आल्या आणि आपल्या नाचाला मोकळ्या झाल्या. खोटं आहे हे? आपल्या नाचू राहिले आणि बाहेरच्या स्वयंपाक करून राहिले ना. ही संस्कृती आपण विक्रीला काढली. करू नका असं.
चला आपण इथून बाजूला गेलो होतो, ब्रह्माजीचा राग भुयेवर दिसला. इथंच होतो आपण. ब्रह्माजीचा राग भुयेवर दिसल्याच्या नंतर शाप देऊन ब्रह्माजीचा राग शांत झाला नाही. ब्रह्माजीची भ्रुकुटी ताणली आणि अशी भुई ताणल्यामुळे इथं अशी फट पडली ब्रह्माजीच्या. फट पडल्याच्या नंतर अगरबत्तीतला गुल खाली पडावा तशी रक्षा खाली पडली. त्या राखेतून रडण्याचा आवाज यायला लागला. कोण रडतंय म्हणून पाहिलं, त्याला बाळ स्वरूप प्राप्त झालं. बघता बघता त्याला मानवाची कृती तयार झाली. पण मोठा झाल्याच्या नंतर सुद्धा तो रडतच होता. तो ब्रह्माजीला म्हणत होता, मुझे नाम दो, मुझे काम दो. मला नाव द्या, मला काहीतरी काम द्या. त्यावेळेला ब्रह्माजीने त्याला सांगितलं, तू रडतोय, तू रुदन करतोय म्हणून तुझं नाव रुद्र, आणि तेच रुद्र म्हणजे भगवान शंकर. विठाला विठाला. शंकराचा जन्म झाला, भगवान शंकराचा ब्रह्माजीच्या ब्रह्मरंध्रामधून. आता शंकर उत्पन्न झाले, नावही प्राप्त झालं रुद्र. सांगितलं, रुद्रदेवा तुम्ही सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये मला सहयोग करा, तुम्ही सृष्टी उत्पन्न करा. आता रुद्रदेवानं सृष्टी तयार करायला सुरुवात केली. पण जे त्यांना आवडतं, त्यांना जे प्रिय होतं ते त्यांनी तयार केलं. त्यांना आवडतात वेताळ, त्यांना आवडतात पिशाच, त्यांना आवडतात भूत, त्यांना आवडतात सर्प, त्यांना आवडतात विंचू. पहा, हे सगळे महादेवाच्या जवळ आहे. कोण कोण? भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हे भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. नाचती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती. काय आवडतं महादेवाला? भूत आवडतात. भूत असले की महादेव नाचायला लागतात. महादेवाच्या लग्नाची वरात निघली होती ना, तर त्या वरातीत सगळ्यात पहिले नाचायला भूत होते. आणि तेव्हापासून नाचाची सवय सुरू झाली. अजूनही वरातीत भूतच नसतात. ऐकते कधी कोणाचं? शान माणसानं जाऊन बाबर तिथे लाग नाही बाबा कोणाचा असतो. काय की लोक आम्हाला म्हणते, महाराज तुम्ही चाला न्यायला पुढे घ्या. मी म्हणतो असतो, भाऊ मला 2 घास खाऊ दे ना, असेल लागणार थांबू दे ना, असेल तर थांबू द्या. त्या पोट्ट्या इकडे आपल्याला पाठवू नका. ते एवढे ध्यानावर राहते. पुढं कोण हे कळतं त्या पोराला? माझा भूतात त्याच्यात काय फरक आहे? काही फरक आहे का? हे 1.5 2 2 3 3 घंटे लग्न लेट लागतंय. कोणामुळे लागतंय? हा बरं आहे म्हणून असं तुम्हीच म्हणत्या. आणि त्याच्या बापान जर म्हणलं डीजे लावणं नाही, तर हे म्हणत्या मग खार घाल नाही एवढ्या पैशाचा. याच म्हणते, हे म्हणते पोरांमुळे उशीर झाला, याच म्हणते. कोणा करता कमवलं मग डबल होईल का त्याचं लग्न? वेळेला जमलं एवढंच नशीब. हा त्याचं जमलं पैकी हुगले. 1:43 झाला. मला म्हणे, महाराज मग बायोडाटा पाठवलं, तुम्हाला एखादी पोरगी आली पहा. म्हणलं, भाऊ मी कीर्तन बंद करतो, तुला पुरी पाहत फिरतो. ज्या गावात कीर्तन, जिथं माझं जेवण होतं, त्या घरातले सगळे दर्शनाला आले आणि सांगितलं, ही आमची दिदी, बाबा जर चांगलं स्थळ तुमच्या नजरेत असलं तर पहा, यावर्षी लग्न करायचं आम्हाला. आता लग्न करायचं म्हणल्यावरती माझ्या खिशातला बायोडाटा होता. मी त्यांना म्हणलो, हा बायोडाटा येईल माझ्याकडे, पहा तुम्ही एवढा. ते पाहिल्या नंतर ते म्हणे, बाबा याच्यावर तर वय या पोराचं 43 वर्ष. मी ते वय पाहिलं नव्हतं. मग मी त्याला फोन केला, म्हणलं कर भाऊ तो वय याच्यावर चुकलं का खरंच 43? ते म्हणे, बाबा मग वय खरंच 43. म्हणलं, मग 7 वर्षाकरता कशाला भानगडी करत बसतो? मोठाने करतो कोण आता? काय म्हणून थोडं आलं ते. आता लग्न मोडले महाराज बरेच डीजेवाले आहे ना, त्याच्यामुळं तिथून नाचायची पद्धत आहे. महादेवाला भूत आवडतात, प्रेत आवडतात, वेताळ आवडतात, सर्प आवडतात. भुजगेंद्र हारम, गळ्यामध्ये हार आवडतो. कशाचा? सापाचा. का लावलेला आहे माहिती का सापाचा हार? सगळ्यात पहिले त्या ठिकाणी शंकराचीच उत्पत्ती आहे, सर्प. आणि गळ्यात धारण करण्याचं कारण असं आहे, हलाहल नावाचं विष प्राशन केलं होतं महादेवाने. इथं घेतल्याच्या नंतर लक्षात आलं, माझ्या हृदयात माझा राम राहतो. आता मी जर याला खाली सोडलं तर रामाला इजा होईल, आणि बाहेर टाकलं तर सृष्टीचा नायनाट होईल, म्हणून त्याला कंठात धारण केलं.
कंठात धारण केल्यामुळं महादेवाचा कंठ निळा पडला म्हणून नाव पडलं निळकंठेश्वर महादेवाला. मग इथला दाह शांत होत नव्हता, इथली अंगार होत होती. मग या अंगार शांत पडावी याच्याकरता साप उचलला आणि तो गळ्याला लपेटला. सर्प हा थंड असतो आणि त्या सर्पाच्या अंगामुळं महादेवाचा कंठ शीतल राहत होता, शांत राहत होता. मग खोटं वाटत असेल तर उद्या एखादा धरून गळ्यात टाकून पहा, थंड आहे का नाही. खरंच पहा, हे लक्षात ठेवा. आता महादेवाने हे निर्माण केल्याच्या नंतर ब्रह्माजीला आवडलं नाही. ब्रह्माजीने सांगितलं, भोले बाबा अशी सृष्टी तयार करू नका. याच्यापैकी या लोकांना काहीच आवडत नाही. कोणाला सर्पही आवडत नाही, विंचूही आवडत नाही. विंचू निघल्या आपण असं म्हणतो का, अहो लगेच पूजाच थाटान हे विंचू चाललं पाहिजे पूजा करणे असं म्हणतो का. ते आमचा किडा निघला त्याची तरी पूजा करतो आपण. आमचा किडा म्हणजे मिरग्याचा किडा, कळतो ना. हा हा मिरगात असतो तो, आमचाच येतो. हा मग कळतो म्हणा, आम्हाला तो बिकी किडा आहे म्हणून त्याची पूजा करतो ना आपण. तशी विंचवाची करतो का, नाही करत. म्हणले या जगामध्ये या गोष्टी प्रिय नाहीये जगाला. भोले बाबा तुम्ही जगाच्या कल्याणाकरता कामना करा, कैलासामध्ये जा. भोले बाबा कैलासामध्ये गेले, जगाची कामना करू लागले. आणि जगाची कामना करत असताना इकडे ब्रह्माजीनं सृष्टी तयार करायला प्रारंभ केला. सगळ्यात पहिले ब्रह्माजीनं 10 ऋषी जन्माला घातले. 10 मरीची, यात्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, कृतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद हे 10 ऋषी जन्माला आले. 10 ऋषी जन्माला आल्याच्या नंतर वाणीपासून सरस्वती आणि सावलीपासून कर्दम ऋषीचा जन्म झाला. आता जी सरस्वती जन्माला आली ती सरस्वती लावण्यवती होती, रूपवान होती, सुंदर होती. तिच्याकडे ब्रह्माजीनं पाहिलं आणि ब्रह्माजीचीच नजर फिरली. आता विचार जर केला तर ब्रह्मानं तयार केलेली ब्रह्माजीची कोण मुलगी, आणि मुलीकडेच बाप वासनेनं पाहतोय. हे सरस्वतीला कळालं. सरस्वतीने पाठीमागे फिरून पाहिलं आणि बापाकडे पाहिल्याच्या नंतर बापाच्या डोळ्यातली वासना कळाली. त्यावेळेला सरस्वतीने सांगितलं, बाबा तुमचं डोकं जरा ठिकाणावर ठेवा, मी मुलगी आहे तुमची. माझ्याकडे वासनेनं पाहतात, शाप आहे माझा तुम्हाला. या जगात सगळ्या देवाची पूजा होईल, तुमची जगात कोणी पूजा करणार नाही. म्हणून सगळ्या देवाची पूजा होते. ब्रह्माजीची पूजा घातली का तुमच्या गावात कधी कोण? तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या महाराष्ट्रात, तुमच्या भारतात कुठं होते का? नाही होत. ज्याची नजर ठिकाणावर नाही महाराज, तो जगाचा बाप जरी असला तरी त्याला लाथाळल्या जातं. हा इथला नियम आहे. विठ्ठला विठ्ठला. सगळे मंदिर आहे तुमच्या गावात, हेंदरी सेंदरी दैवते कोण पूजी? काही निर्माण झालेले, काही तयार केलेले. अहो काही शेताच्या बंधाऱ्यावर आहे, काही गावाच्या कोपऱ्यात आहे, काही इकडच्या बाजूला आहे, काही तिकडच्या बाजूला. देवायची कमी आहे का? पण ब्रह्माजीचं मंदिर पाहिलं का कधी कोण्या गावात? कुठंच नाही. फक्त भारतामध्ये एकच स्थान आहे, त्याचं नाव आहे पुष्कर, ते राजस्थान मध्ये आहे. या जगात ज्याची नजर वाईट असेल महाराज, तो जग त्याला पायाखाली लाथळत असतं. ब्रह्माजीचीच सृष्टी आहे सगळी, पण तरी सुद्धा ब्रह्माजीची पूजा होत नाही. त्याचं कारण काय? कारण एकच आहे, नजर चांगली नाही. म्हणून जगात फिरा तुम्ही, फक्त नजर चांगली ठेवा. जगात सन्मान आहे तुम्हाला, पूजल्या जाईल तुम्हाला. म्हणून नजर चांगली आहे ती असली पाहिजे. ब्रह्माजीची पूजा होत नाही. महादेवाची पूजा होते, नारायणाची पूजा होते, दरवर्षी होते. महादेवाची पूजा श्रावण महिन्यात होते आणि नारायणाची पूजा दरवर्षी करतो आपण. सत्यनारायण दरवर्षाला करतो की नाही? श्री हरी जगत पिता पूर्ण करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. पुलकमुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर, नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी, आली एक नौका त्याच मार्गाने, नाव भरलेली पूर्ण द्रव्याने, होती व्यापारी साधू वाण्याची, रीत पाण्यास आला पूजनाची. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता, ऐका सत्यनारायणाचे कथा, ऐका सत्यनारायणाचे कथा, ऐका सत्यनारायणाचे कथा. सत्यनारायणाचं महात्म्य बरं काय? हे सत्यनारायण महात्म्य म्हणून दाखवलं तुम्हाला. सगळं तुम्हाला पाठ येते. मग मला सत्यनारायण म्हणायला नाही आणेल ना तुम्ही, अभंग सांगायला आणले. सगळी पूजा होते महाराज. सत्यनारायणाची दरवर्षी होते, महादेवाची
दर महिन्याला म्हणजे प्रत्येक वर्षातल्या एका महिन्याला महादेवाची पूजा होते. ब्रह्माजीची पूजा होत नाही. चला पुढे आपल्याला जायचंय. महाराज आता सरस्वतीनं शाप दिल्यामुळे ब्रह्माजीचा पश्चाताप झाला आणि ब्रह्माजीच्या शरीराचे उभे उभे 2 तुकडे झाले बाबा असे. एक भाग एका बाजूला पडला, एक भाग एका बाजूला पडला. ब्रह्माजीच्या एका भागापासून स्त्री उत्पन्न झाली आणि एका भागापासून पुरुष उत्पन्न झाला. आतापर्यंत ब्रह्माजीने जेवढी सृष्टी पाठीमागे तयार केली ही सगळी संकल्प सृष्टी आहे. संकल्प करायचा आणि ते उत्पन्न व्हायचं. याच्यातून सृष्टी वाढत नाही. सृष्टी वाढण्याकरता जसे पुरुष गरजेचे आहे तशा महिला सुद्धा गरजेच्या आहे. आणि आता ती गोष्ट उत्पन्न झाली होती. एका भागापासून स्त्री, एका भागापासून पुरुष उत्पन्न झाला होता. जी स्त्री उत्पन्न झाली तिचं नाव ठेवलं शतरूपा. जो पुरुष उत्पन्न झाला त्याचं नाव ठेवलं मनु. आता हे मनु आणि शतरूपा या दोघांचं लग्न ब्रह्माजीला परत दिव्य देह त्या ठिकाणी प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर ब्रह्माच्याच साक्षीने या दोघांचं लग्न लागलं मनुष्यतरूपेचं. आणि मनुष्यतरूपेचं लग्न लागल्याच्या नंतर ब्रह्माजीने आता त्या दोघांना सांगितलं की जा, आता तुम्हाला संसार करायचा आहे, तुम्हाला सृष्टी वाढवायची आहे. म्हणून इथं सगळ्यात पहिले बीज जर कोणाचं होतं तर ते मनुचं होतं. मनुच्या बीजापासून हे आपण सगळे उत्पन्न झालो म्हणून आपल्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला का म्हणतात माणूस कळालं का? कोणाच्या बीजातून आहे आपण? पहिलं बीज कोणाचं इथलं? मनुचं आहे. मग मनुच्या बीजातून ही सगळी सृष्टी वाढत गेली. त्याचा विस्तार फार पुढे सांगितलेला आहे. पुढे असं सांगितलं की त्या दोघांनी संसार केला. त्यांना त्या ठिकाणी 2 मुलं झाली, 3 कन्या झाल्या. 2 मुलं होती प्रियव्रत आणि उत्तानपाद. 3 कन्या झाल्या. त्यांचं नाव आकृती, देहुती, प्रसूती. फार त्याचा विस्तार पुढे सांगितलेला आहे. त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. आपला प्रश्न होता बीजापर्यंत. आता आपण बीजापर्यंत आलो. बीज होतं मनुचं आणि ते वाढवलं गेलं त्या ठिकाणी शतरूपेच्या पोटामध्ये. त्या पोटामध्ये वाढल्याच्या नंतर या ठिकाणी हा सगळा विस्तार होत गेला. विस्तार झाल्याच्या नंतर त्याचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झाला. पहिल्या बीजापासून एक एक करता 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 एवढं सगळं त्या ठिकाणी हे ब्रह्मांड तयार झालं. एवढी माणसं तयार झाली, एवढी सृष्टी तयार झाली. मग माणसाचं पहिलं जे मनुपासून होतं. काही लोक मनुला नाव ठेवतात. काही लोक त्यांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये फार गोड उपदेश केला त्यांनी. जन्माला आल्याच्या नंतर माणसाने काय केलं पाहिजे, काय काय केल्याच्या नंतर माणसाला सोबत काय नेता येते हे सगळं सांगितलेलं आहे. धना आणि गोमो कश्यपच्या गोष्टी भारी आग्रहद्वारे जनस्मशाने देहचित्तायन परलोक मार्गे कर्मानुभव गच्छन्ति जीव. काय फार फार मोठं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. मग एवढं सगळं सांगून ठेवलं. तो कायदा त्यावेळेला म्हणून महाराजांनी तयार केला. तो मनुचा कायदा आहे. आणि बरेच लोक त्याला मानत नाही. का मानत नाही तर तुम्ही भेद केला. कशाचा भेद केला? तुम्ही वर्णाचा भेद केला. तुमची गीता सुद्धा वर्णभेद करते. वर्णभेद नाही करत महाराज, कर्मभेद करते गीता. कर्मभेद करते. गीतेवर बोटे ठेवणारे लोक आहेत. तुम्ही चातुर्वर्णे मया सृष्टम असे 4 भाग पाडले म्हणते. अरे पण पुढचं वाचा ना. त्याचा उत्तरार्थ काय आहे? गुण कर्म विभाग अशा. कशावरून पडले कर्म? त्या ठिकाणी तुमचे वर्म कशावरून पडले? तर तुमच्या कर्मानुसार पडले. तुम्ही कर्म जर तुम्ही ब्राह्मणाचं कर्म जर करत असाल तर तुम्ही ब्राह्मण आहे. काय त्याच्याकरता ब्राह्मणाच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नाही. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. हा ज्याला ब्रह्म जाणता येतं तो ब्राह्मण असतो. जन्मतः तो त्या ठिकाणी जन्माला आला म्हणून ब्राह्मण झाला असं काही नसतं. म्हणून एक ध्यानात ठेवा. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या ठिकाणी गती पुढे सांगितली गेली. आता इथं आलो आपण बीजापर्यंत. त्यावेळेला तुकोबरायाने या सगळ्या बीजांकडे चांगल्या नजरेनं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी निष्कर्ष काढला की या सृष्टीमध्ये जसं बीज असलं तशी फळं उत्पन्न होतात. आपल्याकडे एक म्हण आहे, खान तशी खापर आणि बाप तशी. कशाचा परिणाम आहे? हा बीजाचा परिणाम आहे. म्हणून तुकोबरायाला हे कळालं आणि ज्याचं बीज शुद्ध असेल त्याची फळं सुद्धा रसाळ आणि गोमटी असतात. अभंगाचं पहिलं शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी,
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जसं बीज असेल महाराज तशी फळं येतात. मग आता पुढे पुढे पाहिलं महाराज कशाच्या संदर्भानं वापरलं हे तुकोबरायानं? हे वापरलं संताच्या संबंधाने. हे वापरले संताच्या संबंधानं. बीज होतं विठ्ठलपंत कुलकर्णीचं आणि पोट होतं रुक्मिणी मासाहेबाचं. त्या पोटी या बीजाची वाढ झाली, त्याला 4 फळं आली महाराज. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. किती रसाळ, किती गोमटी, एवढी रसाळ आणि एवढी गोमटी की त्यांनी दिलेली जी फळं आहेत त्याची पडणारी जी फळं आज आहेत ती आजही आपण चाखतो. ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथ्याच्या रूपानं, अभंगाच्या रूपानं. त्याच्यातला रस दररोज चाखला जातो. त्याच्यातला रस कधीच संपत नाही. कधी संपेल हो महाराज या फळातला रस? चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाही. त्या फळात जोपर्यंत रस आहे तोचपर्यंत चंद्रसूर्य असेल, नंतर ते सुद्धा राहणार नाही. एवढे रसाळ, एवढे गोमटे, इतके चांगले फळ जन्माला आले. 750 वर्ष झाले त्या फळाला इथं उत्पन्न होऊन. 22 वर्षाचं आयुष्य मिळालं त्या फळाला. ते फळ त्या ठिकाणी संजीवन समाधीमध्ये त्या ठिकाणी लोपल्या गेलं. आजही तिथं जाऊन डोकं लावा महाराज, तुम्हाला सगळ्या अंगामध्ये परत रस भरल्याचा अनुभूती येईल. एवढे रसाळ फळ जे वापरायचं संताच्या संबंधानं होतं. बीज शुद्ध होतं म्हणून फळं सुद्धा रसाळ आणि गोमटी आहेत. म्हणून लक्षात ठेवा, बीजावर फार महत्वाच्या गोष्टी असतात. त्याच्याकरता आपलं आचरण शुद्ध असणं गरजेचं आहे. आपलं आचरण शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक लक्षपूर्वक ऐका. असं जर मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आलो तर सांगताना असा कधी भेद जाणवतो महाराज. कधी कधी एकाच कुळात एकाच घरात जन्माला आलेले लेकरं सारखे राहतात. चला, रावण नावाचा राजा आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. रावणाच्या बापाचं नाव आहे विश्रवारुषी, विश्रवाजी, आणि आईचं नाव आहे केकसी. या दोघांना 3 लेकरं झाली. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. 3 लेकरं झाली. जे पहिले 2 आहे हे दृष्ट आणि दुराचारी आहे, रावण आणि कुंभकर्ण. पण विभीषण कसा आहे? विभीषण हरिभक्त आहे. त्या लंकेमध्ये राहायचा, पण लंकेमध्ये राहत असताना सुद्धा त्याच्या दारासमोर तुळस होती आणि रोज प्रभू रामचंद्राचं भजन घरात करत होता. कोण? विभीषण. रावणाच्या लंकेत राहून हनुमानजी ज्या वेळेला पहिल्यांदा गेले ना तर त्याच्या घरातून राम रामचा आवाज येत होता. म्हणून आतमध्ये जाऊन पाहिलं तर भजन चाललं होतं. त्याच्याविषयी बऱ्याच लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या रावणाकडे. तुमचा दुश्मन आहे म्हणले राम, आणि तुमच्या भावानं सगळ्या घरावरती असं राम 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 लिहून ठेवलेले. रावण आला त्याच्याकडून. आल्याच्या नंतर सांगितलं, अरे तो दुश्मन आहे माझा राम, आणि तुझ्या घरावरती सगळे राम 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 लिहून ठेवलं. लाज नाही वाटत तुला? त्या लंकेत राहतो आमच्याशी वैर करतो. त्यावेळेला बिभीषणानं सांगितलं होतं रावणाला, दादा कशाला त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टीकडे विचार करता हो? हे राम 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 जे लिहून ठेवलं मी हे त्याचं नाव नाहीये. म्हणले मग कोणाचं नाव आहे? अहो माझा बाप त्या ठिकाणी महाराज अगोदर गेला आणि तुम्ही भाऊ मला बापाच्या समान आहे. मला बापाचं प्रेम तुम्ही दिलं, आईचं प्रेम मला माझ्या वहिनीनं दिलं. तुम्ही दोघंही नवरा बायको माझ्यावर लेकरावर प्रेम करता कारण मी लहान आहे. म्हणून तुमची दोघांचं स्मरण माझ्या हृदयामध्ये कायम राहावं म्हणून तुम्हाला दोघांना मी ते धारण केलेलं आहे. म्हणून तुमच्या दोघांची अशी लंबी अक्षराची नावं ध्यानात ठेवल्यापेक्षा तुमचं पहिलं अक्षर आणि वहिनीचं पहिलं अक्षर अशी ती 2 अक्षर आहेत. रावणाचं पहिलं अक्षर काय? रा. आणि रावणाची बायकोचं नाव काय? मंदोदरी. मंदोदरीचं पहिलं अक्षर काय? म्हणले बरोबर एक नाही दादा, हे मूर्ख आणि शंख दुसऱ्याच्या फुकल्याने वाजत असतात. लक्षात आलं ना? दुसऱ्यानं कान भरले की मूर्ख इथे बी नांगोडा करायला बसलो. कोण काढला तो सत्या? बाकीचे लोक म्हणते भाऊ याला दोष देऊ नका, याला कोणतरी हवा भरली याच्यात. तसा शंख आणि मूर्ख दुसऱ्याच्या फुकल्यानं वाचतात. त्यानं कान भरले याचे आणि याला सांगितलं तू अनावेन याच्या बायको. इथले पवित्र होते की दोघांचे दोघं याचं नावाचं जप करायला. जर इतका तो रावण पवित्र असता, याला 80,000 बायका असल्यावर रामाची कशाला आणली असती? पण त्याला काहीतरी गोड बोलून वाटे लावायचं होतं. पण हरिभक्त होता, देवाचं नाव पण त्याच्या माध्यमातून होत नाही घेत होता. आता रामाचं नामचिंतन करायचं. पण लक्षात ठेवा कशाचा परिणाम आहे हा?
की तो एकटा हरिभक्त जन्माला येतो, हे दोन दुष्ट दुराचारी जन्माला येतात? त्याचं कारण आहे का, त्याच्या एकट्याचं बीज ही शुद्ध होतं. कसं काय म्हणतात महाराज तुम्ही? असं ऐका. आनंद नावाचं एक रामायण आहे. 108 प्रकारचे रामायण सांगितले गेले, त्याच्यामध्ये वाल्मिकी मुख्य रामायण आहे. वाल्मिकी रामायणाच्या नंतर त्या ठिकाणी तुलसी रामायण आहेत, त्याच्यानंतर नागबाबाचं रामायण आहे, त्याच्यानंतर परमार्थ रामायण आहेत, त्याच्यानंतर आनंद रामायण. अशा अनेक प्रकार आहेत रामायणाचे. ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती महापुरुषांनी टीका केल्या तसे रामायण पुढे तयार झाले. तसे एक आनंद नावाचं रामायण आहे. त्या रामायणामध्ये आलेले दृष्टांत तेवढा मी तुम्हाला सांगतो. आपली वेळ संपलेली आहे. आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. त्या 10 मिनिटामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे माझी वेळ कशी काय झाली आणि मी काय करू, झाली ती झाली. लक्षपूर्वक आहे का. एकच चरण झालं आपलं, ते चरण अजून अर्धवटच आहे, त्याला सोडवायचं आहे आपल्याला. आपण बीजापर्यंत आलेलो आहे. मग सांगितलं महाराज, जो विभीषण आहे हा त्या ठिकाणी विश्रवा नावाच्या ऋषीच्या बीजापासून जन्माला आलाच नाही. मग कोणाच्या बीजापासून आला? तर हा राजा दशरथाच्या बीजापासून जन्माला आला. तुम्ही म्हणसाल महाराज डोक्यात फेटा बांधून चाटा मारता का? चाटा नाही मारत. जे खरं ते सांगतो. लागलं क्रमांक तुम्हाला रामायण आणून देतो. ऐका फक्त, ध्यान देऊन ऐका. म्हणून तुम्हाला मी पहिले सांगत होतो, दृष्टांत काही असे असतात की ते आपण कधीच नाही ऐकलेले असतात. आता लक्षपूर्वक ऐका. काय झालं, या रावणाला आयुष्य मिळालं होतं 14 चौकड्या. पंक्तीत जाताना तुम्ही जेवाला ती श्लोक म्हणते की नाही, रावण रावण राज्य गंभीर केले. म्हणा तुम्ही आता पाठी तुम्हाला, सीता सारखे रत्न चोरून नेले, सीता सारखे रत्न तुला. 14 चौकड्या. किती आयुष्य सांगितलं? 14 चौकड्या. आता एका चौकडीचं गणित सांगतो फक्त, तुम्ही बाकीचा हिशोब लावून घ्या. 43,20,000 वर्ष हे एका चौकडीचं वर्ष आहे. 43,20,000 वर्ष एका चौकडीचं आयुष्यमान आहे. गुन्हेला 14 एवढं आयुष्य रावणाचं. विठाला विठाला. आता एवढं आयुष्य रावणाला होतं तरी सुद्धा ते रावण कोणाच्या मौतीवर गेलं, कोणी वारलं गेलं, तिथं काय म्हणायचं लोकांना? का मी बी मरील का बरं? अरे म्हातारे लोक म्हणे तुम्ही आज्याला कळतो, माझ्या पंजाला कळतो, ढोकर पंजाला कळतो, राहतो कवर. मग तुला जर एवढं मरणाचं भय आहे, फार मोठा शक्तिशाली आहे, तू सामर्थ्यवान आहे, जाय ना ब्रह्माजीला जाऊन विचार ना, त्याच्याकडे हे सगळं गणित. मग हे रावण ब्रह्माजीकडे गेलं. ब्रह्मदेवाला म्हणे, ब्रह्मदेवा सांगा माझं आयुष्य किती आहे आणि मला मरण कशा नाही. त्यावेळेला ब्रह्माजीने रावणाला सांगितलं होतं, तुझं मरण पुढे खाली गेल्याच्या नंतर त्रेतायुग येईल. त्या त्रेतायुगामध्ये सूर्यवंशामध्ये दशरथ नावाचे राजे जन्माला येतील. त्या दशरथाला 3 राणे असेल आणि त्या दशरथाच्या पोटी जन्माला येणारा राम नावाचा पुत्र तुझा काळ असेल. त्याच्या हाताने तुझं मरण आहे. मग या रावणानं खाली आलं आणि रावणानं सांगितलं माझं मरण मला कळालं. मग माझं मरण जर त्या ठिकाणी मला कळालं असेल तर मरणाआधी सावध व्हावे. मग सावध झाला पाहिजे. मग रावण सावध झाला आणि रावण सावध झाल्याच्या नंतर सगळ्या सेनापतीला सांगितलं की इथं राजा दशरथ जन्माला आला की त्याच्यावर ध्यान ठेवा. त्याचं लग्न लागणार आहे त्या ठिकाणी कौशल्यसोबत, आणि कौशल्यसोबत लग्न लागलं की त्या कौशल्याच्या पोटी राम जन्माला येणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले हे ध्यानात ठेवा की त्या दोघांचं लग्न लागलं नाही पाहिजे. कोण आखली ही योजना? कोण आखली? रावणानं. कारण मरण टाळायचं आहे ना, म्हणून रावणानं योजना आखली. योजना आखल्याच्या नंतर त्या ठिकाणी लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. असे बरेच रावण आहे. नाही जमू देत, नाही जमू देत. बरं काहीच म्हणत नाही, नुसतं एवढं म्हणते. कोणा जर विचारलं तुमच्या गावातला अमुक अमुक पोरगा आहे, कसं काय होते? चांगलं आहे म्हणा, पण नुसतं पण म्हणते बस. एवढ्या पण मोडलं केलं, पुढचं काही सांगत गेले काय झालं काय नाही. हे रावणाच्याच अवलादी आहे. लग्न होऊ द्यायचं नाही. मग आता लग्न जर होऊ द्यायचं नसेल, काहीतरी कुभांड करावं लागेल. कुभांड असं केलं की त्यांनी त्या कौशल्या मातेचं अपहरण केलं रावणाच्या सैन्याने, आणि अपहरण केल्याच्या नंतर तिला एका पेटीत बंद केलं. त्या पेटीला कुलप लावली आणि 7 समुद्राच्या पलीकडे ती पेटी नेऊन फेकून दिली. इकडे येऊन रावणाला सांगितलं की आता कौशल्य इथं राहिली नाही, दशरथाचं कौशल्याचं लग्न लागणारच नाही. म्हणले कसं काय लागणार नाही, अजून दशरथ जिवंत आहे ना, या दशरथाची विल्हेवाट लावा. म्हणून दशरथाचंही अपहरण केलं. त्यावेळेला दशरथाच्या सोबत सुमंत प्रधान होते. दोघांनाही उचललं, एका पेटीत बंद केलं. त्याही पेटीला कुलप लावली. शरयू नदीच्या काठावरती खोल गड्डा केला, त्या गड्ड्यात ती पेटी पुरून टाकली. सांगितलं महाराज काम झालं. आता कौशल्याही राहिली नाही आणि दशरथही राहिला नाही. ना राही ना बजी
ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आता काही शिल्लक राहिलं नाही. आता त्या दोघांचं लग्नही होत नाही. अशी माणसं पाहिजे कीर्तनाला उभी. हा कधी कधी आमच्या डोक्यातून जातं काय काय ठेवा डोक्या. सकाळी 8 वाजेचा बाहेर गेले, 2 लग्नाला भेटी देऊन आलो, इकडे सावखेडला कथा करून आलो, पुन्हा परलापूरला एका सरपंचाच्या घरी लग्न होतं तिथंही भेट दिली, इकडून हे पाहुण्याला भेटलो, इकडं इथंही आलो, इथं जेवलो. आता पुन्हा कीर्तनाला उभा आहे. कालही कीर्तनाला होतो. तुम्ही म्हणशाल बरीच राडी म्हणतोय मागं मी इथले लपडे करतो करायला कशाला. तू तर असा काळीमुडी दिसतो. एवढी कुठाने करतो मला तुमचं प्रेम आहे म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता म्हणून ध्यानात राहत नाही काही काही गोष्टी. आता दोघांचं लग्न लागणार नाही. रावण प्रसन्न झाला आणि रावणानं त्या ठिकाणी ब्रह्माजीकडे प्रयाण केलं. ब्रह्मदेवाला जाऊन सांगितलं, हे ब्रह्मदेवा काय म्हणत होता तू, माझं मरण राजा दशरथाच्या मुलाच्या हातात नाही. अरे राजा दशरथही राहिला नाही आणि आता कौशल्य सुद्धा राहिली नाही. कसं काय लग्न होईल आणि कसं काय राम जन्माला येईल. त्यावेळेला वरती ताकीद दिली ब्रह्माजीने रावणाला, ए रावण्या डोकं खराब झालं म्हणे तू, चल जा त्या दोघांचे लग्न लागलं खाली. म्हणजे लग्न लागलच कसं काय. एकीला कुठं फेकलं 7 समुद्राच्या पलीकडे, एकाला कुठं काढलं मातीमध्ये शरीर नदीच्या काठावर. त्यावेळेला ब्रह्माजीने सांगितलं तू वर आला आणि खाली धो मुसळधार पाऊस सुरू झाला. इतका पाऊस पडला की पावसानं नद्या दुथडा भरून व्हायला लागल्या. त्या नद्या वाहत असताना नद्याचे काठ चाटल्या गेले आणि काठ चाटल्याच्या नंतर ती नदी चाटत तिथपर्यंत गेली जिथपर्यंत ती पहिली पेटी पुरली होती राजा दशरथाची. ती पेटी उघडी पडली. उघडी पडल्याच्या नंतर पाण्यावर तरंगायला लागली. तरंगत त्या पाण्यामध्ये सामील झाली. ते पाणी सागराला जाऊन मिळालं. लाठेच्या जोरावरती पहिली पेटी जिथं फेकली होती त्या बेटापर्यंत ती पेटी जाऊन पोहोचली. तिथं गेल्याच्या नंतर एका कडेला तिचा धक्का लागला, एका काठाला जाऊन ती आदळली. एका खडकावर आदळल्या कारणाने तिची कुलं तुटल्या गेली. सुमंत प्रधानासहित राजा दशरथ त्या बेटावर बाहेर आले. त्या बेटावर बाहेर येऊन पाहिलं तर निर्जन बेट आहे, कुणी इथं दिसत नाही. पण ज्या पेटीतून आपण बाहेर आलेलो आहे अशीच एक पेटी या बेटावर दिसते म्हणून ती पेटी उघडून पाहिली. त्या पेटीमध्ये कौशल्या होती. सुमंत प्रधानाच्या साक्षीने दोघांचं लग्न लागलं. पण रावण भयभीत झाला. रावण खाली आला. आपण केलेलं प्लॅनिंग, आपण केलेलं राजकारण, आपण फोडलेले वाडे काही कामाची झाले नाही. गज पळालो पण नाही जमलं. ते राजकारणाचे फंदेचे त्याचे असतात महाराज. ते मुरब्बी लोक लागतात राजकारणाला. काय भले बुरे लागतात का. आपल्या संग राहून आपल्या जवळचा माणूस का फोड देते कळू देत नाही आपल्याला. मग आपण म्हणतो जो वाडा आपल्या संग होता राजा हो त्याच्यातलं एक बी आपल्याला आलं नाही, याला राजकारण म्हणते. मग आता रावणानं पाहिलं एवढे जर जाळे टाकून सुद्धा जर तिचं लग्न लागलं मग आता काय करावं. राम जन्माला येऊ नये म्हणून रावणाकडे जी विद्या होती ती मायावी विद्या होती. आणि त्या मायावी विद्येच्या जोरावरती रावणानं काय केलं, आता लग्न लागलं तर लागू द्या, राजा दशरथाला मुलगा होऊ द्यायचा नाही. मग आता मुलगा न व्हावं याच्यासाठी काय करायचं तर शरीरामध्ये असणारा बीजांड कोश बीज काढून घेतलं राजा दशरथाचं. आणि ते शुक्राणू कोश काढल्यामुळं आता राजा दशरथाला पुढे त्या ठिकाणी पुत्र संतान होणार नव्हती म्हणून ते बीज काढून आणलं, एका बाटलीत भरलं आणि ते बीजांड कोश बाटलीत भरून बंद केलं. घरी गेला आणि माता कैकशीला सांगितलं आई ही बाटली जरा चांगली ठेवून दे. आता त्या म्हातारीने ठेवा. म्हातारीला चौकशी करायची पडलं. म्हातारी म्हणे बाटली काय चिर बाळा. रावण म्हणजे ठेवून तू तुला काय करणार, तुला चौकशा कशाला पाहिजे. पण म्हातारी राहतच नव्हती. परत विचारलं सांग ना कशाचं आहे, सांग ना कशाचं आहे. काय त्या बाटलीमध्ये सांगितलं हे पोटदुखाचं औषध आहे दे ठेवून. त्या म्हातारीने ते औषध ठेवून दिलं. औषध ठेवून दिल्याच्या नंतर महाराज इकडं राजा दशरथानं 3 राण्या केल्या पण एकाही राणीला पुत्र झाला नाही. का नाही झाला, कारण बीजांड कोश शरीरामध्ये शिल्लक नव्हतं म्हणून राजाला 3 राण्या करून सुद्धा पुत्र प्राप्ती झाली नाही. मग काय करावं. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बुलावा पुत्र काम शुभ यज्ञ करावा. घाबरू नका राजे. काय करायचं, श्रृंगी ऋषीला बोलवा, तुम्हाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. यज्ञ देवता प्रसन्न झाल्या. हातामध्ये पयास आणला आणि पयास आणून राजाच्या हातामध्ये दिला. सांगितलं 3 राण्यांना खाऊ घाला. 3 राण्यांनी तो प्रसाद घेतला आणि खात असताना एका राणीच्या हातावरचा घारीने झडपला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका बीजापासून हनुमंतराय जन्माला, एका पिंडापासून. मला सांगा ते राजा दशरथाचे का यज्ञ देवतेच्या प्रसादाचे पोर, हा यज्ञ देवतेच्या प्रसादाचे. मग राजापासून का नाही तर राजाचं बीज राजाजवळ नव्हतं, राजाचं बीज रावणाच्या घरी होतं. इथे लक्षात. मग आता ते बीज तिकडं राहिलं.
इकडं त्या ठिकाणी हे 4 लेकरं जन्माला आले. कोण? राम, लक्ष्मण, भरत आणि रिपुसुदन हे 4 लेकरं जन्माला आले. 4 लेकरं जन्माला आल्याच्या नंतर तिकडं लंकेमध्ये रावणाच्या आईचं एक दिवस मध्यरात्रीला पोट दुखायला लागलं. गडबडाट म्हातारी लोळायला लागली. काय करावं काय करावं काय करावं काय करावं काहीच सुचत नाही. म्हणून म्हातारीच्या ध्यानात आलं माझ्या पोरांना औषध आणलं होतं. मग म्हातारीने ती बाटली घेतली आणि बाटली घेतल्यावर 1 झाकण घ्यावं 2 झाकण घ्यावं. काही केलं लय आदाशी सारखी सय बाटल्याच कान्या करतात. तुमच्याकडे कोणी पित नाही तो भाग वेगळा आहे समजा. कसे काय हसू राहिले तुम्ही बारीक बारीक वडतेच का? आता इलेक्शन मध्ये तर पैकी 8-8 दिवस सुट्टीवर नसतील. प्यायला नाही पाहिजे राजा हो, ते आपलं पेय नाही. वेळ संपलेली आहे आपली. 2 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. चला आता महाराज त्या म्हातारीनं म्हणजे कैकशी मातेनं ते त्या ठिकाणी प्राशन केलं. प्राशन केल्याच्या नंतर पोटदुखाचं औषध होतं का मानव जातीचं बीज होतं? मानव जातीचं बीज होतं. मग आता ते प्राशन केल्याच्या नंतर पोटावर प्रभाव झाला का न झाला पण गर्भावर मात्र त्याचा प्रभाव झाला आणि त्या मातेला गर्भ राहिला. बीज कोणाचं होतं? राजा दशरथाचं. बीज शुद्ध होतं. तिला गर्भ राहिला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्याच्या नंतर तिने ज्या लेकराला जन्म दिला ते गोंडस आणि हरिभक्त बाळ जन्माला आलं. परिणाम कशाचा? शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा हरिभक्त जन्माला आला. कशाची कृपा होती? फळाची बीजाची कृपा होती. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी. परिणाम आहे का नाही बीजाचा? बीजाचा परिणाम जाणवतो. बीजाचा परिणाम आहे तो मान्य करावा लागेल. तो कोबरायनं सिद्ध करून दाखवलं आणि सांगितलं सुद्धा. जसं बीज काय लक्षण आहे महाराज त्याची? त्यांच्या मुखातून देवाचं नामचिंतन घडत असतं. कसं हो? विठोबा रखुमाई सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा
ते सतत नामचिंतन घडत राहतं. कुणाचं? ज्याचं बीज शुद्ध आहे त्याचं. अंग कसं आहे? सर्वांग निर्मळ. चित्त सांगितलं गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र. गंगेच्या पाण्याची उपमा चित्ताला का दिली? हे वैष्णवाचं चित्त आहे, संताचं चित्त आहे, साधूचं चित्त आहे. कसं असतं? गंगेच्या पाण्यासारखंच असतं. त्यांच्या चित्तामध्ये वरून जर पाहिलं तर तळापर्यंत त्या ठिकाणी शुद्धता असते. दुसरी गोष्ट, गंगेच्या पाण्याची उपमा का दिली? तर गंगेचं पाणी असं आहे, जर कोणी त्या ठिकाणी गंगा सागराला गेला असेल, कुणी जर काशीला गेला असेल, कुणी जर त्या ठिकाणी प्रयागराजला गेला असेल आणि गंगाजल जर आपल्या घरात आणलं असेल तर 35, 40, 50 वर्षापूर्वीचं गंगाजल आजही उघडून पहा, त्याच्यामध्ये जीव पडत नाही. का पडत नाही? तेवढं शुद्ध आणि ते सात्विक आहे. कोणाचं चित्त तसं आहे? तर साधूचं, वैष्णवाचं, संताचं हे चित्त सुद्धा तसंच आहे. म्हणून उपमा दिली, चित्त जैसे गंगाजळ. गंगेच्या पाण्याची उपमा दिली. आणि जर असे वैष्णव, असे साधू तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले तर काय होतं? त्या ठिकाणी ताप जातो महाराज. अभंगाचं शेवटचं चरण. कमने जाती तू कमने जाती, 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 मुखिया होता जीवा, मुखिया होता जीवा, मनुष्याने गाली तुंगे आमृता जीवानी, तुंगे आमृता जीवानी, देवा देवाचे अरे
कलाकाराचं कौतुक करता आलं पाहिजे. हो, कलाकाराचं मन हे कितीही पैसे दिले की भरत नाही, तर देऊन पाहतो मला कितीही पैसे, मग मन भरतं का? कलाकाराचं मन पैशानं भरत नाही, कौतुकानं भरत असतं. आणि कौतुक कुठं व्यक्त करतात? टाळीमधून व्यक्त करतात. ऐका बरं का, एका विद्वानानं फार सुंदर लाईन लिहिलेल्या आहेत, ओळी फार सुंदर लिहिलेल्या आहेत. तो असं म्हणतो की कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं, त्याची कला जिवंत राहत असते बाबा. उसे जिंदा दफनाया जाता है, कभी भी उनकी कब्र खोद कर देखो, तालियों के इंतजार में पाया जाता है. कलाकाराचं कौतुक टाळीनं होत असतं, टाळी वाजवली पाहिजे. नुसतं टाळ्यावर त्याला समाधानी करू नका, बाकीचे बी करा व्यवस्थित. नाहीतर ते म्हणतील आम्हाला महाराज टाळ्या वाजवायला सांगितल्या, पैसे कमी झाले, हे म्हणतील आम्ही टाळ्याने वाजवल्या काय एवढ्या. म्हणून फार आनंद वाटला, मजा आली महाराज. बोर झाली तुम्ही? मग चालायला पाहिजे का अजून कीर्तन? काय हाव म्हणताय तुम्ही? मला काही जीव आहे का नाही? खरं वाढवायचं का? वाढवा तुम्ही 100 रुपये वाढवा, मी अजून वाढवतो. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. काही पथ्य अण्णानं सांगितलं, 5-10 मिनिटं मागं पुढे चालेल. आता रात्री जिथं होतो प्रल्हाद बाबाकडच्या नियोजनात होतो, बाबाचं असं तंतोतंत नियोजन असतं. पोराने 1 मिनिटं उशीर केला, ते म्हणे महाराज 1 मिनिटं कीर्तन पुढं लागणार फक्त. जुने महात्मे अभंग प्रमाणशीर लागते, अभंगावर बोलणारेच महाराज लागते. चांगला तर त्या ठिकाणी अभंग सोडून गेला, ते म्हणते महाराज खरा जय विठ्ठल, आता बस झाले. हे लय ऐकले आम्ही. असे कडक महात्मे बी असणे गरजेचे. अण्णासारखे महात्मे या ठिकाणी उभे आहेत, म्हणून मर्यादा सांभाळणं गरजेची आहे. आता आपल्याला वाटतं वाढायला पाहिजे, चांगलं ऐकायला भेटलं असं वाटतं वाढलं पाहिजे. आणि या मंडळीला रोज उभं राहणे ना 8 दिवस, ते उभे राहू नये, तुम्ही बसू नये. बसल्या बसल्या काय आली जांभळी तर जांभळी बी देतात. जर पाय जर त्या ठिकाणी हे झाले तर पाय बी लागतो. करता येतं की नाही? या वाहनाचं हे वाहनावर होत येतं, त्याला पर्याय नाही ना महाराज. आणि म्हणून सांगण्यासारखं भरपूर. एकच चरण सोडवलं आपण, जर वेळ घेतला बाकीच्या चरणावरती तर अजून कमीत कमी 2 तास कीर्तन चालू बी शकतं, पण त्याला काही मर्यादा आहे. आणि आता कलियुग आहे महाराज, एवढा वेळ देण्यासाठी त्या ठिकाणी कोणी तत्पर नसतं. कोणी जाचं तिळभर हल्लं नाही. मला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटला. एका शब्दात मी म्हटलं की मग मागची उठून पुढे या, तर सगळेच मंडळी उठून आले. त्यांच्या करायला टाळा वाजवा. आज जसे आले ना तसे रोज या इथं बसा, तर मागं बसू नका. रोजच्या रोज म्हणायला सवय लावू नका. आपल्या गावाचा आदर्श असतो राजा, ते नाव बाहेर जात असतं. सांगतो माणूस अमुक गावाला कीर्तनाला गेलो होतो, फार चांगली शिस्त होती. एका बाजूला पुरुष मंडळी, एका बाजूला महिला मंडळी, सगळे मंडपातच बसलेले, कोणी बाहेर नाही, कोणी कुठं नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात. शेवटची सूचना होईपर्यंत कोणी उठत नाही, हाही एक नियम असतो, तोही पाळला पाहिजे. अगोदर कीर्तनातून उठून जात नसते. त्याचं कारण असं आहे, सूचना होण्याच्या अगोदर जर आपण गेलो, एखाद्याचा जोडा जर चोरीला गेला तर त्याची बला आपल्या मन घेत असते. लोक म्हणते मग चांगलीच चप्पल गेली राहणार ती. बाकीचे काय म्हणत्या, अरे तो रामभाऊच पहिला उठला ही कोण रामभाऊ मो नाव पण त्यांना सांगितलं होतं महाराजला. ह्या बी लय भानगडी मागे लागून येते. हा, आणि हे कळ लागायचे काम मला आवडत नाही महाराज. लोक काही लोक ते कळ लावायला झाले का ते नारदाला बदनाम केलं लोकांनी. कळ लावायच्या गोष्टी झाल्या का लोक त्याला नाव नारद देऊन टाकते. नारदानं अशा कळा नाही लावल्या. नारदानं जिथं जिथं कळा लावल्या ना, नारदानं कल्याणच केलं. नारदानं पहिलं भांडण लावलं अण्णा नवरा बायको मध्ये, ते वाल्ल्या कोळ्याचं त्याच्या बायकोच. तिथं भांडण लागलं. बायकोनं सांगितलं तू केलं ना तू भर, मी तुझ्या पापात सहभागी होणार नाही. पळत आला वाल्ल्या कोळी. जर कदाचित नारद भेटले नसते आणि त्यांचं जर भांडण लागलं नसतं तर तो वाल्ल्या म्हणूनच मेला असता. लक्षात येते? तो वाल्ल्या म्हणूनच मेला असता. पण नारदानं भांडण लावलं आणि त्या भांडणाचा प्रताप झाला. तोच वाल्मिक म्हणून गतप्राण झाले. आणि आज वर्षाला पूजल्या जातात वाल्मिक जयंती म्हणून हे नारदाचं भांडण आहे. कल्याणाचं आहे की नाही? आपण मी भांडणं लावतो, पण आपण चांगले घर फोडतो. 2-4 गावा जरी एकत्र राहत असल्या तर बाया लगेच तिला मोठीला म्हणते, बाई सुमन बाई तुमच्या डोक्याला केस नाही राहिला ना, आख्या गावाचं तुम्हाला वाहन पडतं ना. मग सुमनी घरी येतील ना, नवऱ्याच्या मागं टुमणी लावते. नाही हे खोटं आहे का? आपले भांडणं असे आहे का? आपले भांडणं वाटोळ्याचीच. आणि मग आपण नावं देऊन टाकले. नारद मुनीचं नाव दिलं त्याला. लोक त्याला नारद म्हणते, भांडणं लावणार आहे. एका गावात मी कीर्तनाला गेलो सर, आणि कीर्तनाला गेलो. आता मला ज्याचा फोन येतो, नवीन गावातला जर फोन आला तर आम्ही त्या डायरीवर माझे ते नाव लिहून ठेवत असतो. कोणाचा फोन आला आपल्याला त्याचं नाव, ट्रू कॉलरला नाव येतं. आता ते ट्रू कॉलरला नारायण नाव आला अण्णा, आणि मी त्याच्या नावाखाली नारायण लिहिलं. नारायण लिहिलं
त्याचा नंबर डायरीवरती लिहून ठेवला. कीर्तनाला गेलो. तिथे गेल्यावर घर विचारलं का हो इथं नारायण भाऊ कुठं राहतात. तो नंबर होता, तो फोन लावला, लागत नव्हता. ते म्हणे महाराज तुम्हाला कोणता नारायण पाहिजे. पंचायत आली. मला काय माहिती आता नुसतं नारायण होता माझ्या डायरी केली. मी म्हणलं भाऊ आता कोणता नारायण मला तर काही सांगता येणार नाही. तुमच्या गावात किती नारायण. ते म्हणे 3. म्हणलं 3 कोणते कोणते. एक राहतो म्हणे माळावर, त्याला म्हणते माळावरला नारायण. एक जातो म्हणे भजनामध्ये, त्याला म्हणते म्हणे भजनिया नारायण. आणि एक लावतो म्हणे लोकांचे भांडणं, त्याला म्हणते म्हणे कळलावे नारायण. म्हणलं भाऊ आता याच्यापैकी कोणता आहे मला तर काही माहिती, पण माझ्या डायरीत कोणता आहे त्याचा नंबर पहा. त्यानं तो नंबर घेतला, त्याच्या मोबाईलमध्ये टाकला. त्याच्या मोबाईलमध्ये त्याचं लगेच नाव आलं. ते म्हणे महाराज तुम्हाला जो लागतो तो हे समोरचं घर त्याच आहे. बरं झालं बाबा. मग मी त्याच्या घरी गेलो. घरी गेलं त्यानं मला पाहिलं. बरं झालं. मग महाराज कसे काय आले तुम्ही. मग फोन घरात लागत नाही आणि तुम्हाला मग घर डायरेक्ट कसं काय सापडलं. म्हणलं काही नाही, इथं विचारलं सापडलं. ते म्हणे मग काय म्हणे ते ज्यानं विचारलं ते. आता हे भांडण्याचेच काम आहे गेली. म्हणलं मला 2.5 घंटे राहणार तुझ्या गावात, मी कशाला उपद्रव काढू. काय म्हणलं तर म्हणलं तरी मी काय म्हणलं ते. म्हणलं ते काहीच नाही. म्हणलं तुमचं नाव नाही म्हणे. सांगा खरं काय म्हणते. म्हणलं मग तो म्हणे आमच्या गावात 3 नारायण आहे, तुम्हाला कोणता लागतो. म्हणे मग कोणता कोणता सांगितलं. म्हणलं एक माळावरला सांगितलं, एक भजन्या सांगितलं आणि एक तुम्ही सांगितले. तुम्ही नाही म्हणे. मला काय म्हणला ते सांगा. म्हणलं बघ तुम्हाला म्हणलं तो कळला आहे. मी तेच विचारणार होतो. म्हणे तो कोणता होता. आता आल्या का नाही भानगडी पुन्हा. म्हणलं तो जो होता तो इथं नाहीये, पण तुम्हाला कळला का नारायण कोण म्हणते ते एकदा मला सांगा. उद्याच म्हणला आता. तर तो काय म्हणला मला माहिती आहे का. मला कळला नारायण याच्यामुळे म्हणते म्हणे महाराज मला भांडण लावल्याशिवाय भाकरच गोड लागत. म्हणलं रोज. म्हणे रोज. हे 2 टाइम ठरलेलंच आहे. कोणाचं का होत नाही. थातूर मुतूर का होत नाही. भांडण लागलं तर भाकर गोड लागते. म्हणलं का एखाद्या वेळेस भांडणच नाही लागलं तर मग ते म्हणे मग भाकरीला अंतर देणं पडतं. एकदा पाणी पडला, सगळे लोक पेरायला गेले. म्हणे गावात कोणाचाच पता नाही. आता भांडणं लावत्या कोणाची. घरी गेलो, भाकर खायला बसलो. भाकर मला खायची, मी भाकरीला खायचो. काय करा बाबा खाली उतरा ना. म्हणलं मग काय केलं तुम्ही. म्हणे काहीच नाही. दुरडीतली भाकर आणली, पाराजवळ आलो. 2-4 कुत्रे उभे होते, त्याच्यामध्ये फेकून दिली. ते कडाक्याची भांडले, मी पोटभर जेवलो घरी जाऊन. म्हणलं का हो एवढं सुस्त कसं काय तुम्हाला वेळेत. ते म्हणे महाराज काहीच अवघड नाही. एका अर्ध्या मिनिटाचा खेळ आहे कोणाचं भांडण लावणं. कमाल म्हणलं बा तुमची. इतक्या वेळेवर तुम्हाला सुस्त. तेवढ्यात एक मोटरसायकल येत होती. ते म्हणे या मोटरसायकलवाल्याचे लोक भांडणं. आता म्हणे हा आताच. नाही तुमच्या गावातले असेल, तुम्हाला काही आड्या माहित असेल. ते म्हणे काहीच आड्या माहित नाही, तो आमच्या गावातला बी नाही. आणि ते 2 जण होते गाडीवर. एक बाई होती, एक माणूस होता. मग ती गाडी तिथं आली नाही, हात द्याला. थांबा थांबा थांबा. त्याच्या दारात ती मोटरसायकल तिथं थांबली. आणि मोटरसायकल थांबली. ते म्हणे कुठं चालले. ते म्हणे चाललो बा या पुढच्या गावाला. मग पुढच्या गावाला चालले. मागं कोण बसेल. म्हणे आमच्या घरची लक्ष्मी. हे तुमच्या घरची लक्ष्मी आहे. म्हणे हा. आणि म्हणे मग काल परवा 2-3 दिवस ती बाई तुमच्या गाडीवर हिंडत होती ती कोण होती. घरीला आनंदात गेले असं. काही लोक इतके कळा लावणार आहे लोकांना त्याचं नाव त्याच्यासोबत नारदाचं सोडलं. महाराज त्याला बदनाम करू नका. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. मला आनंद वाटला तुमच्या गावात आल्याच्या नंतर कोणीच नाराज नाहीये. सगळे लोक प्रेमाचे आहेत. फार आनंदानं त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येतात. असाच सप्ताह त्या ठिकाणी तुमचा चालत राहो. माझ्या वाणीला याच ठिकाणी मी विराम देतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द आले असतील माझ्या वाणीचा दोष. जे चांगलं असेल ते गुरुवारांच्या मुखातून तुमच्यापर्यंत देण्याचं माध्यम म्हणून मी या ठिकाणी आलो. मला अण्णांनी बोलवलं. अण्णाचे या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिले. सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून आमचे कोलते सरांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. बाबांनी फार सुंदर पेटीची साथ दिली. सुरुवातीला मला स्वर लागलाच नाही. बाबा भरपूर प्रयत्न केले. माझा स्वर लागला नाही. नंतर गटलं. ते कसं गटलं का नाही गटलं ते सगळं आता तुम्हाला माहिती आहे. म्हणून सुंदर त्या ठिकाणी सगळेजण राहिलेत. सगळ्यांच्या चरणावरती प्रणिपात करून माझ्या समवेत आलेले आमचे साईनाथ भाऊ, गणेश भाऊ यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम करतो. ज्ञानेश्वर